नमस्कार सर्वांना. इको क्लब फॉर लाईफ मिशन अंतर्गत इको क्लब स्थापन करून नोटिफिकेशन अपलोड करणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत. या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषदेने एक पत्र काढलेलं आहे. इको क्लब फॉर लाईफ मिशन अंतर्गत इको क्लब स्थापन करून नोटिफिकेशन अपलोड करणे. तर लॉगिन कसं करायचं आहे, इको क्लब कसं स्थापन करायचं आहे आणि त्याचं नोटिफिकेशन कसं अपलोड करायचं आहे, डाउनलोड कसं करायचं आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व प्रक्रिया ही आपण मोबाईलवरती करणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करूया. स्टेप बाय स्टेप करूया. लिहून घ्या सर्वजणांनी. काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इको क्लब असं सर्च करा. इको क्लब असं सर्च केल्यानंतर पहिल्याच टॅबला आपण क्लिक करायचं आहे. पहा या ठिकाणी थोडंसं झूम करतो. इको क्लब फॉर मिशन लाईफ यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अशी टॅब ओपन होईल. वरती उजव्या कोपऱ्याला लॉग इन असे बटन आहे ऑरेंज कलरचं, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 3 टॅब दिसतील, स्कूल, फॅकल्टी आणि स्टेट. त्यातील स्कूल लॉग इन वरच्या 1 नंबरच्या टॅबला क्लिक करायचं आहे, स्कूल लॉग इनला. आता स्कूल लॉग इनला क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला UDIS टाकायचा आहे शाळेचा. आता तुम्हाला OTP कोणत्या नंबर येणार आहे, तर तुमचा जो UDIS प्लसला जो नंबर दिलेला आहे मुख्याध्यापकांचा त्या नंबरवरती तुम्हाला OTP येणार आहे. UDIS टाकलेला आहे मी आणि सेंड या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा UDIS टाकल्यानंतर तुम्हाला लगेच ताबडतोब एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती. आला पहा. हा OTP या ठिकाणी फिलअप करायचा आहे. कॅप्चा फिलअप करायचा आहे. इको FML या नावानं तो OTP येतो. कॅप्चा आणि OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आणि पहा मी लॉग इन झालेलो आहे. आता आपल्याला तर न्यू पासवर्ड जनरेट करायचा आहे, कारण त्याने आपल्याला फक्त लॉग इन होण्यासाठी पासवर्ड दिलेला नव्हता, फक्त OTP मार्फत आपण ते लॉग इन झालो होतो. आता इथे आपण स्वतः क्रिएट करायचं आहे. या ठिकाणी मी पासवर्ड क्रिएट करतो, तुम्ही पण पासवर्ड क्रिएट करून घ्या. पासवर्ड मी या ठिकाणी जो सुरुवातीला टाकतो 2 वेळेस टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे, सबमिट करायचं आहे. अपडेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक करून ठेवा, म्हणजे परत तुम्हाला विचारणार नाही. आता आपल्याला जे नोटिफिकेशन डाउनलोड करायचं ते या ठिकाणी खाली बघा वर्ड फाईलमध्ये दिलेलं आहे. इथं एक ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोड वर्ड फाईल. तर हेच आपलं ते नोटिफिकेशन आहे. खालची जी हिरवी टॅब दिसत आहे शेवटची डाउनलोड वर्ड फाईल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्याने एक आपल्याला फाईल दिलेली आहे वर्डमध्ये. ती वर्डमधली फाईल मोबाईलवरती सुद्धा तुम्ही लिहू शकता. ती WPS नावाच्या WPS ऑफिस किंवा जे डॉक्युमेंट्स नावाचं फाईल असते आपल्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तेच मी मला मराठीमध्ये दाखवलेलं आहे की ते नेमकं काय सांगत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पहा. तिथं शाळेचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर मुख्याध्यापकाचं नाव टाकायचं आहे, एका शिक्षकाचं आपण त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे. आणि या मिशनमध्ये ज्या इको क्लब आपण स्थापन केलेलं आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक इयत्तेतून 2 विद्यार्थ्यांची नावं टाकायची आहेत. 1 ते 4 असतील, 2री, 3री, 4थी या वर्गातील मी 2 विद्यार्थ्यांची नावं मी या ठिकाणी टाकून घेणार आहे. तसे तुमच्याकडे ज्या इयत्ता असतील त्या इयत्तेला 1 विद्यार्थी घेतला तरी चालेल, पण त्यांनी 2 टाकायला सांगितलेलं आहे. आपण 2 विद्यार्थ्यांचे नाव फिलअप करणार आहोत. आणि शेवटी विद्यार्थ्याची सही घ्यायची आहे. त्या इको क्लब स्थापना म्हणजे आपण जे विद्यार्थ्याला आपण प्रतिनिधी केलेला असतो किंवा मॉनिटर केला असतो त्याची सही घ्यायची आहे, मुख्याध्यापकाची सही घ्यायची आहे. आणि त्याची आपल्याला काय करायचं आहे, इमेज डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. सर्व माहिती भरून झाल्यानंतर बघा मी स्क्रीनशॉट काढलेला आहे. त्याला मिनिमाइज करून घ्या. याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. आणि तुम्हाला परत सही कशी करणार त्यासाठी तुम्हाला प्रिंट काढावं लागेल, सही करावं लागेल. आणि सही केल्यानंतर पहा मी आता ठिकाणी अपलोड करत आहे. परत मी वरी अपलोड या फाईलवर क्लिक करून हा फॉर्म मी आता प्रिंट काढून सही शिक्का करून विद्यार्थ्यांचे नाव टाकलेले आहेत. नाव टाकताना वर्डमध्येच टाकायचे आहेत, मोबाईलवरतीच टाकता येते. आणि आपल्याला काय करायचं प्रिव्ह्यू करून आपण ते बघू सुद्धा शकतो की आपलाच फॉर्म आहे का. पहा या ठिकाणी मी सही केलेली आहे, शिक्का विद्यार्थ्याची सही घेतलेली आहे. आणि हा फॉर्म नोटिफिकेशन फॉर्म
मी अपलोड करत आहे. सबमिट बटनावर मी या ठिकाणी आता क्लिक करणार आहे. या ठिकाणी सबमिट बटन आहे, वरती क्लिक करायचं आहे. जसं आपण सबमिट करतो तसं वरती कोपऱ्यात सक्सेसफुल मेसेज येतो आणि त्याच्या खालीच डाउनलोड सर्टिफिकेट नावाची टॅब आहे. म्हणजे आपल्या शाळेसाठी डाउनलोड हे पहा सर्टिफिकेट आता आलेलं आहे, शाळेचं उपलब्ध झालेलं आहे. ते सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचं आहे. म्हणजे विद्यालयाने या इको क्लब या मिशनमध्ये सहभाग घेतलेला आहे. सर्व प्रकारची माहिती येते. तर अशाच पद्धतीने आपल्याला मुख्याध्यापकाने हे काम करायचं आहे. काही अडचण आले तर नक्कीच संपर्क करा. अशा पद्धतीचं हे सर्टिफिकेट स्कूल पार्टिसिपेशन म्हणजे शाळेने सहभाग घेतल्याबद्दलचे प्रमाणपत्र. आपल्याला इमेज पण डाउनलोड होऊ करता येते आणि PDF पण डाउनलोड करता येते. तर हा संपूर्ण प्रक्रिया आपण मोबाईलवरती करू शकता. काही अडचण येते फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे काम लवकर करता येईल. फक्त ते काढून तुम्हाला प्रिंट आउट काढावं लागेल किंवा WPS नावाच्या ऑफिस या ॲपमध्ये ते तुम्ही विद्यार्थ्यांचे नाव फक्त फिलअप करायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांपर्यंत शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.